सन्मानपूर्ण नमस्कार. मी अस्मिता इंगळे. मी शिक्षक म्हणून आहे सध्या शिवाजी ज्युनियर कॉलेजला आणि मी जे आज घडले ते सगळ्या शिक्षकांमुळे. आज इथे सांगताना मला खूप अभिमान वाटतो की आज जेव्हा मी शिकवते आणि जेव्हा माझे विद्यार्थी मला म्हणतात की नाही टीचर तुमचं खूप छान समजतं किंवा तुम्ही खूप छान शिकवता, तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचे चेहरे दिसतात. आज आम्ही जे काही आहोत त्यामागे सर्वस्वी पूर्ण जे काही त्याची जबाबदारी आहे ती सगळी तुमची सर्वांची. क्लासमध्ये हँडरायटिंग चांगलं कसं असावं, आज माझ्या पूर्ण स्टाफमध्ये माझ्या जवळपास 36 जणांचा स्टाफ आहे. त्या स्टाफमध्ये सर्वात चांगलं हँडरायटिंग माझं आहे आणि याचं पूर्ण श्रेय मी कोणी करायला. कारण मी बोर्डवर जे काही लिहिते मी सायन्स शिकलेली आहे, माझं MSc झालं, पण आजही मला मराठीमध्ये तेवढाच इंटरेस्ट आहे. सरांनी शिकवलेलं आहे, चव्हाण सरांनी शिकवलेला सुंदर हा मला आजही आठवतो. आणि तसा ग्रामर पण खूप छान येतं आणि छान बोलता येतं, त्याचं सगळं श्रेय मी चव्हाण सरांना देतो. त्यानंतर 2 विषयांवर प्रभुत्व कसं असावं, मराठी आणि इंग्लिश दोन्ही विषयावर सारखं प्रभुत्व असं आमच्या हत्यारे मॅडमनी आम्हाला शिकवलेलं. मुलांशी फ्रेंडली कसं राहावं हे आम्ही सावळे सरांकडून शिकलो. सावळे सरांनी आम्हाला मारलं पण, शिकवलं पण आणि सरांच्या ट्युशनला होतो आम्ही, सरांच्या घरी राहायचो. छान वाटत होतं सगळं. म्हणजे कधी सावळे सरांचं लेझिम आणि डिक्लेअर मुली जितक्या म्हणजे लचक आणि उत्साहाने करते त्याच्यापेक्षा जास्त शाळेत मी त्यामध्ये असायच्या कमी किंवा आणि सिलेक्टेड मुलींना घेऊन सगळं घेऊन असायचं. आंबेडकर सर आम्हाला इतिहास शिकवत होते. इतिहासाची आवड झाल्यामुळे गटानी सर शिंगे मॅडमनी सायन्स शिकवलेलं, त्यामुळे आम्ही जे काही सायन्स क्षेत्रात आहोत मॅडम त्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. माळी सरांकडून आम्ही प्रशासन कसं असावं, शिस्त कशी असावी आणि त्यासोबत मुलांसोबत जिव्हाळा कसा तयार. कारण आम्ही 8व्या वर्गात आलो आणि 6व्या वर्गात सरांची पण तरीही आमचा सरांसोबतचा जिव्हाळा इतका छान होता की सरांची ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांच्या जो याचा कार्यक्रम होता तेव्हा आम्ही अक्षरशः पूर्ण क्लास रडत होतो. इतकं छान तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आम्हीही आमच्या परीने आमच्या मुलांना येणाऱ्या जनरेशनला तुमच्यामधून जे मिळालेलं आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. असं तुमच्या आयुष्यभर होणार त्यामुळे खूप दिवसापासून तुमच्यासोबत म्हणजे कनेक्ट करायचं खूप काम झालं मी का. आम्ही 4-5 मुली घडत होतो, थोडंसं प्रमाणात करत होतो. आम्हाला वाटत होतं की याच्यात आम्ही थोडं वाढ करावी. तेव्हा आम्ही मुलींची वाढ केली. त्याच्यानंतर मग जेव्हा यांनी ठेवलं की जिव्हाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांची भेट घेऊ, तेव्हापासून मग आम्ही जेव्हा कामाला लागलो तेव्हापासून अशी प्रत्येक दिवशी आम्ही मला असं आठवण येत होती की आपल्या शाळेत कसं होतं, आपण कसं राहत होतो. म्हणजे जेव्हा आता आयुष्यातली खूप प्रवास केला आहे तर प्रवासातली काही आठवणी आम्ही गुंजल्या झाल्या होत्या. जेव्हापासून आम्ही प्रत्येक सरांना किंवा मॅडमला भेटायला गेलो तेव्हा मग थोड्याशा जागृती होत गेली आणि शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा तुम्ही जवळ आलात तेव्हा खूप असं चांगलं वाटत आहे. प्रत्येकाचं सांगायचं म्हटलं, प्रत्येक सरांचं सांगायचं तर चव्हाण सर माझ्यासोबत भरपूर ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत. जसं मला खेळासाठी इंटरेस्ट होता, खेळत होतो, क्रिकेट खेळत होतो. मला प्रत्येक वेळेस इंगोले सरांनी चव्हाण सरांचा दिलेला आहे, बुलढाण्याला दिलेला, मला नागपूरला पण पाठवलेला आहे. तत्पर मॅडमच्या क्लासला मॅडम मी हजर नव्हतो, मी फक्त तुमच्या सराव पेपरला होतो. तर त्या दिवशी पण मला इंगोले सरांनी उचलून त्यांचं खेळायचं, तिचे जिंकण्यामध्ये त्यांच्यासोबत खेळ होणे, त्यांना आपल्या जीवनात श्रेय काढायचं आहे. तेव्हा मी उचलून आल्यानंतर मॅडम पण बोलत होतात त्यामुळे हा पहिल्यांदाच बसला माझ्या क्लासमध्ये. हे आठवण मला अजूनही मला आणि सोयी हे दोघांना आम्हाला खूप वेळ तेव्हा आम्ही खेळायला गेलो. तेव्हा त्याच्यानंतर माळी सरांची मला आठवते 7वी आम्ही खेळतो आणि याच वर्गात होतो, आम्ही पहिल्यापासून होतो. तेव्हा आम्ही तिथून खेळताना खूप आणि सर नव्हते त्यावेळेस, शिक्षक त्यावेळेस बाहेर होते, सदस्य होते, आम्ही खेळ होतो. आम्हाला सर्वांना पकडून त्यांनी तिथं नेलं. जेव्हा नेलं तेव्हा त्यांनी खूप लाटलेत आम्हाला. लाटल्यानंतर सरांनी बेल झाली की आम्ही पळालो. पण सरांचे स्पीड तेव्हा पाहिलं की पा मुलं किती लाटलं आपण बेल पॉईंट येते आपल्या मस्तिष्क राहतात बरंच वापर करतात. पाटील मॅडमचा चेहरा आठवतो, त्या मॅडमचा तुमच्या घराजवळ आलो. मला जेव्हा सरांनी सांगितलं की पाटील मॅडम आपल्याकडे होत्या का,
मी आठवण करत होतो, याला विचारलं मी 3 वेळेस की कशा सुट्ट्या का होत्या. जेव्हा मग मला माहिती होती की तेव्हा मी तुमच्या आल्यावर मला लक्षात आलं. मी तेव्हा अक्षरशः तुमच्या डोळे पाहिले नाही, तुमचे डोळे पाहिले की माझे डोळे पाहिले माझं लेक्चर. मॅडमच्या विरुद्ध झालं की मॅडम मला माझा जेव्हा हात उडला होता तेव्हा मला प्रत्यक्ष ट्युशनला होतो. मॅडमच्या माझ्या घरी भेटायला आले. अशा म्हणजे जशा आठवणी हळूहळू येत होत्या असं मला जाणवत होतं. पवने सर माझ्यासोबत पहिल्यांदा पण जसे मित्र आहेत तसेच वागत होते. आम्ही प्रशासनामध्ये काम केले पवने सरांनी. आम्ही कोविड काळात खूप काम केलं. सर पण आले जेव्हा भेटतो आम्ही, सर जेव्हा ट्रान्सपोर्ट आले तेव्हा सरांनी अक्षरशः म्हटलं की माझे विद्यार्थी अजूनही आहेत. तेव्हा माझ्याजवळ सर मी आणि माझे होते दोघे आम्ही विद्यार्थी सरांनी आल्याबरोबर ओळखलं. सर म्हणे भरपूर दिवसानंतर आल्यानंतर आम्ही त्याच्यासोबत काम केलं, खूप चांगलं वाटलं. कंबरकर सरांची कंबरकर सरला पण भरपूर आठवणी येतात. विद्यार्थ्यांसोबत शिकवलं तुम्ही. मुंडे सर, सावंत सर आपण आला त्याबद्दल आम्ही आम्हाला थोडासा वेळ दिला. प्रत्येक जणाचे अडचणी होत्या. काही जणांना मी प्रत्यक्ष सरांना पण बोललो प्रत्यक्ष या म्हणून. काही अडचण असल्यामुळे नाही. त्यानंतर तुम्ही आला त्याबद्दल सर्वजण धन्यवाद. आपले पूर्वज आपल्याला मोहाचं फळ देऊन गेले. सगळ्यांनी आपण ते पिढ्यानपिढ्या टाकलं. म्हणजे मोहाचं फळ मलाही मोह आवडत नाही. थोडंशा आठवणी 1 मिनिटं घेते फक्त, जास्त नाही घेत. तर मला 3च वर्ष होती मी इथे, तरी या शाळेची फार ऋणानुबंध आहेत माझे. तर एक मला आठवण अशी आठवते, मी 5व्या वर्गात असताना आपली शैक्षणिक सहल गेली होती. ती आठवण कधीही मी म्हणजे विसरू शकत नाही. का असं झालं होतं त्यावेळेला की ती सकाळी काहीतरी 3:30-4 ला बस जाणार होती आणि मी वेळेपर्यंत इथे पोहोचू शकली नाही. तर त्यामुळे ती सहल जी आहे ती मिस केली मी. म्हणजे मी पैसे भरले आणि सहलीला जरा तयारी केली आणि सकाळी इथे पण 10 मिनिटाचा फरक पडला. थांबले, त्यांनी वाट पाहिली. त्यावेळेला काही आपल्या वेळेसारखे मोबाईल वगैरे सुविधा नव्हती. मी सहल मिस केली. दुसऱ्या दिवशी 12व्या वर्गामध्ये शैक्षणिक सहल गेली होती माझी. तर त्यावेळेला परत मी पैसे भरले आणि त्यावेळेला मात्र मी शैक्षणिक सहलीला आपल्या गेली होती. आणि ती सहल सदैवच मनात राहील माझ्या. तशी सहल नंतर कधीही मला अनुभवायला मिळाली नाही. तर अजून एक आठवण आठवते. मुंडे सर याच वर्गामध्ये मला मराठी शिकवायचे. 6व्या वर्गामध्ये लेखक मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेलं मनातले चांदणं नावाचं वेळा फार आवडायचं मला. सरांनी ज्यावेळेला तो शिकवला त्यावेळेला तिथे मागे बसली होती मी. सगळ्यांच्या डोक्यात माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या धड्यामधलं जो काही सार जे होतं सरांनी शिकवलं होतं, शिकवल्यानंतर शिक्षक आपल्याला त्यातून काय बोध घ्यायचं हे पण सांगतात. तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते मला आजही माझ्या लक्षात आहे. सरांचं नाव ऐकल्याबरोबर मला ते आठवलं. आणि टिमके मॅडम अत्यंत माझ्या आवडत्या टीचर होत्या. माझी शिकवणी पण होती त्यांच्याकडे. आणि मॅडम मला नेहमी म्हणायच्या की तू शांत शांत राहते, अशी लपून जाऊ नको, तिथेच असते पण तू म्हणजे बोलत जा. पण आता मॅडम तुम्हाला बिलकुल खात्री भेटली असेल. खूप अभिमान मला. त्यावेळेला मी तिथेच असेल तरी शांत शांत बसायचे. स्वतःहून उत्तर द्यायला थोडे येत नव्हते. तर मॅडम मला नेहमी म्हणायच्या की अशी लाजरी मुद्रे बनवू नको जर पुढे जायचं असेल तर. आता मात्र मी तुमच्या पूर्ण पालन केलं त्याचं आणि खूप स्वतःमध्ये माझ्या बदल झाला. तर अशा आणि अनेक आठवणी आहेत माझ्या या शाळेसमोर. मी बोलायला बसले 1 तास 2 तासही कमी पडली. तर आपण आता पुढच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. सन्माननीय उपस्थित गुरुजनांचे मनोगत, त्यांच्याही काही आठवणी असतील तर ते पण ऐकण्याचा उत्सुक आहे. तर मी विनंती करते त्यांनी पण गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त करावे. काही आठवणी असतील आमच्या सोबतच्या त्यांच्या स्मरणात तर त्या सांगाव्या. काही मार्गदर्शन आम्हाला करावे. सन्माननीय तुम्हारा पंचेश्वर लेवे या मंचावर आता आमची 3 मिनिटच आहे. असल्यामुळे आम्ही मित्रच आहोत. सन्माननीय शिक्षण आमचे वेगवेगळे त्यांचा शिक्षणाधिकारी माजी आमचे पाटील मॅडम, त्यांच्या कविता सौकिंगे मॅडम आम्हाला सतत
चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे दादा गटांनी या भागातून त्या भागात जाताना नेहमी आमच्या कानावर मुलाचे शब्द पडणारे आमचे स्नेही जवळचे मित्र पानकरजी आंबेकर, आमचे ज्येष्ठ मित्र भुले सर, सावळे सर आणि ज्यांचा संचलनावर जास्त भर होता आणि संचलन उत्कृष्ट अशा प्रकारचे करायचे कुठलाही कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये असतो ते उत्कृष्ट संचलन करणारे आमचे श्री मित्र एसएसीचे माजी कमांडर अरुण चव्हाणकर मित्र जेवढे जेवढे मी जे पाहतो हे सर्व तुझ्यावर सर बरोबर याच्यामध्ये तुम्ही नव्हतं काही मला आठवते का मुली मला अनुभव सांगितला अक्षराचा मला माहिती आहे अस्मिताचे माझ्यापेक्षाही सुंदर तिकडे मला अक्षर आवडत असेल कदाचित माझी विज्ञानाची पद्धती वेगळी होती त्याच्यामध्ये शांत आता तो विद्यार्थी वाटतो कुलकर्णी वाटतो आमचं भूषण वाटते आणि त्यांचं नाव आठवत नाही आनंद सर्वा हे खूप शांत विद्यार्थी होते आणि अमोलचंद्र होता विनोद सर्वात खराब होता खूप हुशार होता नेहमी प्रश्न विचारायचा तो जागरूक राहायचा नेहमी नवीन नवीन प्रश्न तयार करायचा छान होता तो त्याच्यानंतर अस्मिता खूप आपल्याला हुशार होती आणि अपेक्षा थोडा अपेक्षा दिसायला आली होती आता तशी काय पण खूप हुशार होती अपेक्षा खूप होती चिन्मयी खूप बोलायची पण खूप हुशार होती चिन्मयी शांत होती वाटत नाही खूप शांत होती तिला खूप शांत विद्यार्थी लागतात पूजा तर मला आठवते पूजा खूप शांत होती आणि नेहमी असणाऱ्या मी समोरच ती बसायची ती नेहमी समोर बसवायचं कारण काही मुली मुली असल्यामुळे तिला दिसायचं नाही आमच्या बहिणीकर या दोघी बहिणी खूप शांत बरं का मी कधी यांचा कधीतरी आवाज असा माझ्या कानावर पडायचा आणि त्या कुणाची जास्त बोलायचं काही संपर्क नाही फक्त मुलींची त्या संपर्क करायच्या आपल्या मैत्रिणीची बोलायच्या पण मला आवाज यांचा अजूनही कधी कधी आठवत नाही एवढ्या त्या शांत होत्या सांगाने खूप बोलकी होती सांगाने आता सध्या ज्या परिस्थितीत आहे तशा प्रकारची ती आहे मध्ये काम करत होते सरदारला मी बघितलं नाही पण सरदार असे कुठेतरी शांत होती सर्व खराब ती कोणी होती त्याच्यानंतर आमची दीपा नंतर आली तर अशा प्रकारचे खूप चांगले जेव्हा मी मुलाचा चेहरा पाहिला मनामध्ये जास्त सुधी होती मी चेहरा पाहिल्याची सांगत होतो की हे किती हुशाराने पुढे झाले आणि हे हुशार करणारे विद्यार्थी होते आणि हे पुढे गेले जीवनामध्ये अशा प्रकारची प्रगती यांच्याकडून मला अपेक्षित आहे आता मी मोठा असल्यामुळे काही माझे आयडियल स्टुडंट माझ्या संपर्कात आहेत काहीच नाही पण आता मला माहित झालं कोणत्या गावाला जाणार त्यांच्या कॉलेजला भेट देणार त्यांना हायस्कूलला भेट देणार त्यांच्या वन विभागात जाऊन मी भेट देणार वन विभागात मी जाऊन भेट देणार कारण मला जास्त निसर्ग सौंदर्य जास्त आवडतं त्याच्यासोबत जाऊन सेल्फी वगैरे काढणं मी कधी कधी फावल्या वेळामध्ये रील तयार करत असतो दुसऱ्या गाण्यावरच्या काही विद्यार्थी पाहतात आमचा रिव्ह्यू करायचे
माझे मित्र होते त्यांचे चिरंजीव आहेत ते मागे बसले ते खूप सुंदर रील्स बनवतात आजरी व्हिडिओ आणि मला छान वाटते तर खूप अशा प्रकारचे देश शिक्षकावर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी मला माझ्या हृदयामध्ये आजही आहे कोणी हृदयाच्या बाहेर माझा नाही आहे जेव्हा जेव्हा हे मला भेटतात तेव्हा नमस्कार करतात कारण यांच्यामध्ये सामाजिकता खचखचून बघितली आहे एकही असा विद्यार्थी याच्यामध्ये नाही परत एकदा जास्त मी तुमचा वेळ घेत नाही तुम्ही आमचा एक सन्मान केला त्याबद्दल सर्व माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो ही अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद आणि तुमचा आवाज ऐकायची आमची खूप इच्छा आहे सगळं चालू द्या एखादी वाटत तर आदरणीय मंच माननीय माळी साहेब माझे ज्येष्ठ बंधू पाहुणे सर सहकारी दिंगे मॅडम शिक्षणाधिकारी माझी अक्कर मॅडम आमच्या ज्येष्ठ भगिनी पाटील मॅडम ज्येष्ठ बंधू अमरकर सर आणि गटाडी सर गुंदे सर आणि सावळे सर विद्यार्थ्यांनो तुम्ही आता आमची स्तुती केली बरोबर आहे पण ही स्तुती केव्हा करायची तर तसं पाहुणे सरांनी सांगितलेलं आहे सगळे चेहरे मला हुशार दिसतात अगदी बरोबर आहे आम्ही पाहुणे सरांच्या बाबतीत नेहमी म्हणायचो दुसऱ्यांच्या मनातलं ओळखणारा त्याला काय बरोबर आणि ती त्यांची बरोबर व्याख्या ती नेहमी करायची सर ही विद्यार्थी अशी आहे तो विद्यार्थी तसा आहे शिक्षणामध्ये हा पुढे जाणार माळी सर अगदी बरोबर त्यांचं तंतोतंत ठरायचं आता हिंदीतून कधी कधी काही शब्द वापरायचे त्याला मग विनाकारण त्या आमच्याशी पुढ्या करायची पुढे स्टाफ हिंदीतला एखादा शब्द फिरून द्यायचा आमच्या अंगावर आणि दिवसभर त्याला मराठीत आणि इंग्लिश मध्ये करा आता प्रश्न पडायचा हिंदी मधला शब्द मराठीत कन्वर्ट कसा करायचा भागनामे मराठीत काय म्हणायचं नाही ना भागनामे भाग आणि भागना मग ते तिथे पुरुष लावायचे प्रथमा द्वितीया तृतीया आता हे मराठीतलं आणि हिंदी मधलं पण त्यांची खासियत होती दिवसभर कोणाला तरी गुंतून ठेवायचं आणि मी आताच क्लासवरून आलो मग शिक्षकाने देखील गुंतवायचे विनाकारण काहीतरी पुढे करायचे त्याच्यावर बसलोय ना आम्ही मध्ये पिरियड झाल्यानंतर बसलोय ना काहीतरी हातात गाडी घ्यायची कोणाला तरी पण आता ह्या गोष्टी कशा व्हायच्या त्यांचं एक म्हणणं होतं की सर आपण पिरियडला गेल्यानंतर वर्गामध्ये जेव्हा जातो विद्यार्थ्यांशी संवाद साधतो विद्यार्थ्यांना आपण हसत खेळत शिकवतो परंतु ते ज्याप्रमाणे आपण वर्गात तासिका घेतो तिथून आनंदी होऊन येतो तेवढेच आनंदी माझे स्टाफ मध्ये शिक्षक देखील झाले पाहिजे हा त्याच्या मागचा त्याचा उद्देशच आहे कारण नंतरची जी तासिका असायची तेवढ्याच मोठ्या उत्साहाने आणि एनर्जी घेऊन आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला घेता आले आता इथे नेहमी व्हायचं आता सरांनी सांगितलंय मी प्रत्येकाला ओळखतोय कारण माझ्या वर्गामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहे आता जसं मी नाव सांगितलं मला अपेक्षा त्या दिवशी बोलणं झालं मला आमची एसएससीचे तालुक्याचे कमांडर आहेत मिस्टर प्रशांत भोके सर नॅशनल अवॉर्ड आहे त्यांना माझ्यासोबत 2 वेळा आरडीला होते त्यानंतर टीएससी ला नर्सरी कॅम्प जो आहे तो महाराष्ट्राचा झाला त्याचं मी प्रतिनिधित्व केलं त्यावेळी सोबत होते जेव्हा मी अपेक्षाशी बोललो आणि अपेक्षाने जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला बरं वाटलं नव्हे तर तात्काळ मी अपेक्षेचा फोन ठेवला आणि त्यांच्याशी संपर्क केला म्हणाले सर तुम्ही विद्यार्थी फार छान घडवला म्हटलं मी घडवलं नाही मी फक्त मार्ग दाखवलाय आणि त्या मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक बाबी टिपण्याचा प्रयत्न म्हटलं त्या विद्यार्थिनीने केला माळी सर त्या मुलीची इंग्लिश तिच्या कॉलेजमध्ये तिच्या हायस्कूलमध्ये देखील ती टॉपला आहे कर्नाटकमध्ये असणारे जे टीचर्स स्टाफ आहे त्यांचा ते देखील या मुलीशी रेल्वे करतात एवढी कमांड त्या मुलीची त्या इंग्लिश आणि आनंद आहे आपल्याला आणि त्या प्रोफेसरांचं
तर माहिती आहे तुला, प्रोफेसरांचं शिवाजी विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये नाव आहे. NCC मध्ये आमचं नाव आहे. 4 नॅशनल अवॉर्ड आहेत त्यांना, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींच्या हस्ते. आम्हाला अभिमान वाटतो जेव्हा असल्या प्रकारचा उल्लेख केला जातो की सर नाही तुमचे विद्यार्थी फार छान. हा विनोद तर मला नेहमी भेटायचा. पण बघा, जेव्हा ग्राउंडवर कार्यक्रम व्हायचे तो देखील शिक्षक होता, पण त्यांनी असं कधी म्हटलं नाही सर मला, बघा नियम कशाला म्हणतात, हे नियम आम्ही घालून दिले नव्हे तर तुम्ही ते नियम स्वतःमध्ये करून घेतले. म्हणून म्हटलं तुम्हाला आम्ही मार्ग दाखवतो, तुला मार्गात कसं आचरण करायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. ग्राउंडवर भेटला असताना विनोद मला असं कधी म्हटलं नाही सर माझा शाळेचा कार्यक्रम 14 नंबरवर आहे, तुम्ही 1 नंबरवर घ्या, कधी म्हटलं नाही. फक्त बाजूनी उभा राहायचा. त्याला एक अपेक्षा असायची की सरने मला येतात का. आणि जेव्हा ही भावना त्यांच्या ठिकाणची आम्हाला दिसायची तेव्हा मात्र आमचं होत नाही, आम्हाला सांगायला गर्व वाटेल. मग आज आपण पाहतोय की प्रत्येक गोष्ट ही लग्नाने केली जाते, पैशाने केली जाते, सहसंबंधा म्हणून केली जाते, परंतु तसल्या प्रकारचा कुठलाही नियम त्यांनी त्या ठिकाणी वापरला. आता ही मुले बसलेली आहे, मला असं वाटतं की त्यामध्ये छान असायची, शांत राहायची. अपेक्षा तर सोडून द्या, अपेक्षाचं काय असायचं, 4-5 मुली मला भेटायला यायच्या किंवा शिक्षकांना भेटायला यायच्या की मी म्हणून तिचं एक वैशिष्ट्य होतं, 5 मुली समोर जायच्या आणि मला थोडं काढायचं. हलके एखादं वाक्य म्हणायचं आणि शांत राहायचं, जणू काही ती शब्द बोलली सर, बरोबर ना. अपेक्षा मैत्रिणी देखील सांगून जावं, पाठीशी येऊन नाव दिले, पण आता तिचं बोलण्याची पद्धत आणि एकंदरीत तिची स्तुती पाहिजे ना, तर असं वाटतं की ती अपेक्षा आहे. आणि अस्मिता शांत होती, शांतता आहे, पण तो थोडासा फरक पडलाय. जेवणाच्या विषयी विचारू नका, माझी नातेवाईक असली पोलिसांच्या वर्गात तुम्ही पाहिलं तिला शांत म्हणजे आपल्या वर्गातील मुला मुलींचे प्रश्न शिक्षकांपर्यंत पोहोचवायचे कसे त्याचं शिकायचं असेल कॅप्टन होती पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी जर जास्त तिच्याविषयी बोललो तर तुम्ही म्हणाल की सर सरच्या जवळचे म्हणून बोलते आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक माहिती. आणि सगळ्यात शांत कॅरेक्टर माझ्या वर्गाचं जर कोणतं तिचं बोलणं, तिचं वाचणं विकत घ्यावं लागेल. मला कधी कधी प्रश्न म्हणायचा आणि अशा कॉलेजमध्ये आहे की जे कॉलेज पूर्ण स्ट्रिक्ट आहे, विभागामध्ये टॉपला आहे. एवढं छान कॉलेज आहे, कारण त्याच कॉलेजमध्ये माझ्या शाळा शिकलेल्या आहेत. गांधीपीठात जाऊन यायच्या उमरपेठला. आणि म्हणून तिथं मला एक तेव्हा वाटतो या ठिकाणी, मी कधी कधी तिला चिडून म्हणायचं, अगं तुला असं तर वाटत नाही, क्षमता तर नाही ना, कदाचित आपण हसलो तर आपला तो एकावर आलेला दिसेल. ती त्यावेळेला हसायची नाही, काय नाही, मला असं वाटायचं की नक्की घरी जाऊन लावायला. पण अलगद प्रश्न मराठीचे मला विचारत होतं हे नक्की. आणि पूजाचं तर करून घ्या, पूजा दोन्ही चलाकी करायची. होताना वर्गामध्ये शाळेमध्ये आला की सर म्हणायची, आणि गेटच्या बाहेर गेलो की दादा बरोबर दादाच म्हणायचे, कारण आमचं नातं गावाकडनं वेगळं. पण पूजाची प्रश्न मात्र मला ती अलगद सांगायची, सर असं आहे, सर तसं आहे. इव्हन मुलांनी देखील त्रास दिला ना, तिने देखील मला सांगितलं. आणि परळीकरचं तर बोलूच नका, त्या तिन्ही भगिनी वर्गामध्ये आहेत की नाही हे कधी जाणार. आम्हाला कधी कधी वाटायचं की कदाचित घरांमध्ये असणारं सराउंडिंग कसं असेल, आणि निश्चित होतं आणि तसं असायला पाहिजे. सांगाडीच्या विषयी विचारू नका, सांगणीकडे आम्ही दोनदा जाऊन आलो.